पहलगाममध्ये जो दहशतवादी हल्ला झाला त्याचा आज निषेध व्यक्त करण्यासाठी शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून आज आंदोलन करण्यात येत आहे। आणि आता आपण बघू शकतो इकडे फलक लावला आहे, त्यामध्ये पाक व्याप्त काश्मीर ताब्यात घेणं हा एकच पर्याय असा फलक लावून त्यावरती नागरिकांच्या सह्या घेतल्या जात आहेत। सध्या आपल्याबरोबर दादरचे आमदार महेश सावंत आहेत। काय सांगाल तुम्ही, आज हे आंदोलन करताय आपण? ही जनजागृती करतोय की सरकारला आपण बहुमताने निवडून दिलंय, परंतु सरकार जी काही पर्यटकांची आज काश्मीरसाठी ते नेहमी सांगत की काश्मीरमध्ये लोकांनी जावं असे मोदीजी स्वतः आव्हान लोकांना करत होते, परंतु आज काश्मीरमध्ये गेलेल्या लोकांची हालत काय, त्यांची सुरक्षेची जबाबदारी त्यांनी घेतली पाहिजे होती। 8 दिवसापूर्वी मोदीजींचा दौरा रद्द झाला तिथे, म्हणजे तिथे काहीतरी हालचाल दहशतवादी हालचाल होणाऱ्यांची चुनचुन त्यांना लागली होती। ती जर त्यांनी व्यवस्थित तिथे अलर्ट ठेवलं असतं तर आज ही घटना घडली नसते। सैन्यांची संख्या सुद्धा, काल मी संवाद वाचत होतो कुठल्या तरी चॅनलला, तर माजी लष्कर प्रमुख होते, त्यांनी सांगितलं की अजूनपर्यंत खूप भरती होणं बाकी आहे आणि त्यांनी आता ते नवीन चालू केलं 4-4 वर्ष अग्निवीर, यामध्ये कुठलाही 4 वर्षामध्ये कुठलाही सैनिक स्वतःचा जीव धोक्यात घालणार नाही। 4 वर्ष कधी संपतील त्याचीच वाट बघत, त्यापेक्षा आतापर्यंत जी काही सैनिकी भरती होती 15 वर्ष 20 वर्ष जो काही सैनिक आपला वेळ देत होता, त्याग देत होता, त्या पद्धतीनेच भरती करावी आणि सैनिकांमध्ये सुद्धा एक जोश निर्माण झाला पाहिजे त्यांच्या समोरच्यांची लढायला। पण कुठेतरी असं आपल्याला वाटतं गृह खात्याचं हे फेल्युअर आहे, इंटेलिजन्स खातं हे अपयशी ठरलं। केंद्रीय गृह खाता, त्यांची इंटेलिजन्स ब्युरो काय असेल तेवढ्या त्यांच्या संलग्न संस्था सगळे फेल आहेत। ताई आपण काय सांगाल? मला असं वाटतं केंद्र सरकारचा हा अतिशय मोठा पराभव आहे। म्हणजे ते कसे जिंकलेत ते त्यांना माहिती आहे, परंतु आज पुन्हा एकदा काश्मीरमध्ये हा जो दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केलेला आहे आणि त्यात निष्पाप बळी गेलेले आहेत। मला सांगा, जर मोदी साहेबांचा तिथे उद्घाटनाचा कार्यक्रम होता, जो चीना त्याच्यावरती सर्वात मोठा कोकण रेल्वेने पूल बांधला जगातला उंच, त्याचं उद्घाटन होणार होतं, त्यासाठी ते जाणार होते, ते रद्द केला कारण त्यांना कळलं इथे दहशती कारवाई सुरू आहेत। मग जर त्यांना कळलं होतं तर त्यांनी पूर्ण काश्मीर खोऱ्यामध्ये अलर्ट जाहीर करायला पाहिजे होता आणि तशी व्यवस्था करायला पाहिजे, पण त्यांनी केली नाही। कारण निष्पाप नागरिकांचं मोल आहे कुणाला? त्यांना फक्त स्वतःचा जीव आणि स्वतःची सत्ता प्यारी आहे आणि म्हणून मला असं वाटतं हे दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे। आता तरी या सरकारचं डोकं ठिकाणावर येणार आहे की नाही, निदान या निमित्ताने तरी पाकव्याप्त जे काश्मीर आहे ते आता ताब्यात घ्यायला पाहिजे। आणि फक्त पाकव्याप्त काश्मीर नाही, त्यांना देणारा ते सिंधू नदीचा आपण पाण्याचा तो साठा देणार आहे तो बंद करा, त्यांच्याकडे येणारे सगळे नागरिक आहेत त्यांचा व्हिसा रद्द करा। हे जोपर्यंत करत नाही ना तोपर्यंत हे असंच चालू राहणार। पण कुठेतरी असं लोकांकडून सांगण्यात येत होतं तिकडे की हिंदू नाव आहे का तुमचं, म्हणजे हिंदू धर्म असेल म्हणून मारलं। मग पोलीस तोपर्यंत मला सांगा 20 ते 25 मिनिटं सध्या घटनाक्रम चाललेला होता, त्या 20 ते 25 मिनिटांमध्ये त्यांना जरा सुद्धा वेळ नाही, पोलीस तिथे फिरकलेत नाही, पोलीस यंत्रणा गेली कुठे काश्मीरची? कुठेतरी हिंदूंनाच टार्गेट करण्यात येतं। हिंदूंना त्याने विचारून आपण पाहिलं नाही का? विचारून त्यांना हिंदूंना टार्गेट केले, आपण हिंदू आहात की मुस्लिम आहात? डाव असेल का हिंदू मुस्लिम करण्याचा? आता जी काही मुस्लिम लोक आपल्या देशामध्ये जी काही आपल्या बरोबर आहेत, ती जी काही पोटदुखी आहे ती कदाचित इथे आता उफाळून आली असावी। आणि हे असं नाही मी म्हणणार की हे भारतातले मुस्लिम आहेत, हे पाकिस्तानचे आहेत। भारतातला मुस्लिम त्या काश्मीर खोऱ्याचा घोडेस्वार जो सय्यद ज्याचं नाव आहे त्याने त्यांची रायफल खेचली आणि कित्येक नागरिकांचा जीव वाचवलाय। बिचारा तो मृत्युमुखी पडला, तो पण मुस्लिमच होता ना सय्यद, पण तो देशप्रेमी मुस्लिम होता। हा पाकडा नव्हता, ह्या पाकड्याला खराब करायला पाहिजे, खलास करायला पाहिजे इथून। आणि जे तिथे येऊन राहत आहेत ना आता आपल्या देशामध्ये गुपचूप सुद्धा कित्येक ठिकाणी, कोणी बांगलादेशात आहे कोणीकडे, त्या सगळ्यांना हाकलून द्यायला पाहिजे। हे होते आपल्याबरोबर संपूर्ण शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आमदार आणि कार्यकर्ते, ज्यांचं म्हणणं आहे की या पाकिस्तानवरती नेहमीसाठीच काहीतरी कारवाई करून यांचा पूर्ण बंदोबस्त करायला पाहिजे। कॅमेरामन प्रशांत मानेसोबत ईशान देशमुख, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।